भारत मातेस लाख लाख वंदन करून आज या ठिकाणी आपण हा 79वा राष्ट्र दिन साजरा करत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाले. आपण प्रत्येक स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी राष्ट्रपतींचं अभिभाषण ऐकतो. कालच्या अभिभाषणाचे महत्त्वाचे मुद्दे होते ते म्हणजे डिजिटायझेशन. सुरुवातीला या डिजिटायझेशनला खूप विरोध झाला. पेटीएम करा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मनी ट्रान्झॅक्शन आहे, ते सगळे इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन जे आहे ते सगळे डिजिटल माध्यमातून होत आहेत. आणि या डिजिटल माध्यमातून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनचा सर्वांनी विरोध केला होता. परंतु वाढती लोकसंख्येचा विचार केला तर डिजिटायझेशन हे महत्त्वाचे. आपण 10 रुपयाची नोट किंवा 20 रुपयाची नोट रोजच्या वापरात घेतल्यानंतर ती एकदम मळकी होते, ती फाटून जाते, त्या पैशाची किंमत शून्य होते. असंच 100 रुपयाच्या बाबतीत आहे, असंच 1000 रुपयाच्या बाबतीत पण आहे. हळूहळू 2000 रुपयाची नोट बंद केली गेली, 1000ची नोट बंद केली गेली, आता फक्त 500 रुपयाची नोट चालू आहे. काही दिवसानं जे बाहेरच्या देशामध्ये आहे की मिनिमम यूज ऑफ मनी, तर त्या दिशेनं आपण आता वाटचाल करत आहोत. त्या नोटा छापण्यासाठी जो देशाला खर्च येतो तो सुधारणांच्यावर वापरला जातो. कारण प्रत्येक वेळेस त्या नोटा खराब झाल्या, नवीन छापा, तेवढा तितक्या रकमेचा वापर हा देश सेवेसाठी किंवा देशाच्या प्रगतीसाठी केला जातो. आज आपण बघितलं की गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये भारत देशानं झपाट्यानं प्रगती केली आहे. काँग्रेसच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतरावजी चव्हाण यांनी आपणाला धरणांचं म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्याचबरोबर त्यानंतर ज्या सरकारने समोर आले त्या सरकारने अनेक चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली स्वर्णिम चतुष्कोन योजना, त्यातून अनेक शहरं ही चांगल्या रस्त्यानं जोडली गेली. त्यानंतर नितीनजी गडकरी यांनी अनेक प्रकारे रस्त्यांचं पुनरुत्थान पण केलं आणि नवीन रस्ते आपल्याला दिले. असं करता करता आज आपण 5 ट्रिलियनच्या आसपास आहोत. जगामध्ये आपल्याला खूप विरोध होतोय. आपले कालचेच मित्र असणारे आज आपले शत्रूही होत आहेत. पण आपण भारत देश म्हणून आपण सर्वांच्या पुढं स्वाभिमानानं आणि ताकदीनं उभा आहोत. अशा या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनी आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.